मागील 40 वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव, ठाण्यातील सर्वात अधिक मताधिक्य, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळवून दिलेले मतदान, सोबतच एकाच कुटुंबात 4 नगरसेवकांवरती असलेला ठाणेकरांचा विश्वास, याच्या जीवावर आम्हाला पक्षप्रवेशावेळी महापौरपदाचे आश्वासन दिलं असताना आता हीच आश्वासनं पूर्तीची वेळ आली असल्याचं सांगत ठाण्यात बाळकुम गावातील देवराम भोईर आणि कुटुंबीय महापौरपद आम्हालाच मिळावे म्हणून एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. अवघ्या काही दिवसातच महापौर पदाची सोडत निघणार आहे. त्यानंतर महापौर पदासाठी निवडणूक होऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होणार आहे. अशावेळी ठाण्यातील एक कुटुंब निश्चिंत होऊन आपला दावा सांगत आहे. ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे, माजी विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे यांचे सहकारी देवराम लक्ष्मण भोईर हे मागील 8 टर्म ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांच्या एवढा ज्येष्ठ नगरसेवक ठाण्यात नाही. सोबतच त्यांनी भूषवलेली स्थायी समिती सभापती, विरोधी पद, हा प्रशासकीय अनुभव, सोबतच मुलगा संजय भोईर हा देखील सत्तेतील महत्त्वाचा असून स्थायी समिती सभापती आणि विरोधी पक्षनेते भूषवलेला आहे. दोन्ही सुना नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रभाग 8 मध्ये हा पूर्णपणे भोईर कुटुंबाकडे आहे. मागील महापौर निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 वर्षाचे महापौरपद भोईर कुटुंबाला देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र राजकीय अडचणींमुळे ते तेव्हा मिळाले नाही. आता ती वेळ आली आहे. शिवसेनेच्या फुटीवेळी महापौर पदाचे पुन्हा आश्वासन मिळालेल्या भोईर कुटुंबाने आता ठाण्याच्या महापौर पदावरती दावा केला आहे. मागील वेळेचे ठाण्याचे मानाचे समजले जाणारे महापौर हुकले आणि यावेळी तर शिवसेनेच्या अंतर्गत विरोधकांमुळे संजय भोईर यांचे भाऊ निवडणुकीत पराभूत झाले आहेत. पक्षाला मजबूत करण्याचं काम करताना पक्षातील काही लोक भोईर कुटुंबांचा द्वेष करत आहेत. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढणारे भूषण भोईर नगरसेवक झाले नाहीत, असा घरचा आहेर देखील महापौर पदावरती दावा करताना संजय भोईर सांगत आहेत. ठाण्यातील कोणत्याही आमदार आणि खासदाराने जेवढी विकास कामं केली नसतील तेवढी विकास कामे भोईर कुटुंबांचा प्रभाग 8 मध्ये झालेली आहेत. सर्व सुखसोयी सुविधा या प्रभागात असल्याचं सांगत हे आमदार खासदारांना देखील शक्य होत नसते. त्यामुळे आम्हालाच महापौर पद मिळावे हा दावा भोईर कुटुंब करत आहे. भोईर कुटुंबाच्या प्रभागामध्ये 70,000चे मतदान आहेत. मात्र प्रत्यक्षात लाखो लोक या भागामध्ये राहत आहेत. त्यामुळे एका विधानसभेचे मतदान आम्हाला मिळते असा दावा भोईर कुटुंबाचा आहे. अगदी सिमेंट रोड, पाणी यापासून मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र एवढं सगळं आमच्या प्रभागामध्ये आहे. अशा सुविधा आम्ही नागरिकांना देत आहोत. जलवाहतुकीपासून समृद्धी या भागातून जाते. फक्त एअरपोर्ट आपल्या प्रभागात नसल्याची खंत संजय भोईर यांनी व्यक्त केली आहे.